मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतो ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या ग्राउंडवरती व्यवस्थितपणे आणि आज आहे गोपालकाला व्यवस्थित. आपण आपली हंडी लावतोय पाठी आणि मागाशी तुम्ही या दादाला बघितलं ढोल वाजवता व्यवस्थित, ढोल ताशा प्रॉपर एकदम. आणि थोड्याच वेळात इकडची हंडी लावून नंतर गावातल्या सगळ्या आपल्याला फोडायला जायचे व्यवस्थित प्रॉपर एकदम. आणि आता सगळे मेंबर यायची वाट बघतो फक्त आपण. आणि जसे मेंबर सगळे येतील तसं लगेच आपल्याला मंदिरात जायचं आहे, तुला मान जायचं आहे, तिथून मग लगेच आपल्याला जायचं आहे बाकी हंडी फोडायला. नंतर लास्टला इथली आपली ग्राउंडवरची जी एवढी आपण प्रॅक्टिस केली इथे 7 कर लावून आपल्याला जायचं बाहेर. तर चला भेटू तुम्हाला पुढे जय श्रीराम. गावात आहे भरून इकडे आपली हंडी थोडा लेट होतं रे. आपला कामच नाही ना. याच्याला चालू कर.
व्यवस्थितपणे फोटोशूट चालू आहे प्रॉपर अंडी सोबत. हे काढ पटकन. अंडी आपली लावतोय आपण व्यवस्थित प्रॉपर वाढतायत वरती जाणारे पूर्ण एकदम व्यवस्थित. तर आता आपली अंडी चाललेली आहे वरती व्यवस्थित प्रॉपर. इकडे पेंड्या आता व्यवस्थित गेलेली आता अंडी. आईला मित्रांनो जरा इथे आपण मदत केली हे रस्सी बांधण्यासाठी व्यवस्थित प्रॉपर आतमध्ये टाकलेली आहे रस्सी. सर्व पावसामुळे जरा थांबलेत. आपण रेनकोट घातला आहे त्यामुळे आपल्याला काही विषय नाही. आणि गळ्यात आपण घातलं आहे तर तरी बँड आहे एक ID कार्ड सारखा त्यामुळे दाखवता येणार नाही काही विषय नाही. चला आता स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तर इथे आपली आता ॲडजस्टमेंट चालू आहे जरा व्यवस्थित अंडीसाठी. रस्सी इकडे साईडला या साईडला. इकडे आपला पुली जो आहे तो पवनला लागतो त्याचा पण ॲडजस्टमेंट चालू आहे व्यवस्थित पद्धतशीर एकदम रेडी करण्यासाठी. त्यानंतर मग जसा पाऊस कमी तसं आपल्याला जायचं आहे पुढे. लेट्स गो. काय म्हणता? हां मी पण चाललोय अंडीला. हां चला येतो. छत्री काढू का मग? नको तसंच ठेव काय आज हां वासरंग 7 थराचा इतिहास बनवणार पहिल्यांदा खोपोलीत. हां ते पण कडक 7 लावून उतरवणार. हळू हळू कडक 7 लावणार कडक. कडक सा भैरवी गोविंदा पथक वासरण. तर चाललो आम्ही आपल्या मंदिरापाशी जिथून आपल्याला हां तिथून व्यवस्थितपणे जायचं. हे मला रेनकोट काढायला लागेल काय? हां काढायलाच लागेल. तरी पाहून 9 10 त्याला मी उभा राहिल्यानंतर नाही तो खाली येतो आणि नंतर पडतो. आता पडतो पद्धतशीर ना रे. सलामी दिली संपला विषय. आता व्यवस्थितपणे पद्धतशीर आम्ही आलेलो आहोत गावाची गावदेवी मातेच्या मंदिरात व्यवस्थित. सर्वजण आपले पथकाचे मेंबर सगळे पाया पडतात व्यवस्थित. पाया पडायचं झालं की आपल्याला निघायचं व्यवस्थित बाहेर. आहे का नाही? रायगड ब्लॉक नंतर पहिल्यांदा दिसतंय. रायगड ब्लॉक नंतर पहिल्यांदा
कोण आपला आकुटे मेन अय आपला आकुटे निर्भय 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 मोरया मोरया चांद भले चांद भले जय 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 श्रीराम महादेव जय 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 बलि की जय मित्रांनो आता आपण सर्व निघालेलो आहोत हंडी फोडण्यासाठी व्यवस्थित सगळे आपले पथकाचे मेंबर आहेत होईल ना ब्लॉग मध्ये आपल्या हंडी पहिली गावाची पहिली हंडी दुसरी हंडी आपली व्यवस्थित पद्धतशीर काम
सेकंड आहे, फर्स्ट फोडली आता. दहीहंडी लावायची कशी नक्की आहे, हे थर कसं लावायचं ते डिस्कशन चालू आहे. ते सर्व पब्लिक आहे व्यवस्थित. ब्लॉग आहे भाई, हा ब्लॉग आहे आपला यूट्यूबवर. लावलेले आहेत मित्रांनो व्यवस्थित, ऐका. चिराग शाबाश. तर मित्रांनो आता आपली 2 दहीहंडी फुटलेले आहेत व्यवस्थित, आणि आता आपण तिसऱ्या दहीहंडीकडे निघालो. आपल्या व्यवस्थित फ्रंट 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 चालू आहे. शाबाश. तर आता आम्ही निघालेलो आहोत व्यवस्थित तिसऱ्या दहीहंडीकडे, आणि आपल्याकडे मस्त 2 फोन आहे, पद्धतशीर रेकॉर्ड करतो आपण, काही विषय नाही.
ए संत दादा हे डोक्यात लागलं चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत दुसऱ्या लोकेशनवरती. निघतोय का नाही जाऊ बनवायचं.
अलगद अरे मया घेतला 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 मेन फ्रेम माझा बेल्ट आहे ना 2 मिनिटं नारळाचं कुठला अरे त्या साईडला काय छत्रपती संभाजी महाराज की जो बोले सोनिया भीमा कुठे भीमा ऐका ऐका सर्वांनी झालं का पहिली 7 थराची सलामी द्यायची आपल्याला ठीक आहे यशस्वी मारायचे त्यानंतर 7 थर मारायचे ठीक आहे 4 वर आपल्या जायचे 4 3 2 व 3 एक्के आहेत ठीक आहे कुणाला काय असेल आता सांगायचं ज्याला काय सांगितलंय त्यांनी आपल्या आपल्या जागी उभं राहून राहायचं ठीक आहे परत आवाज नाही पाहिजे शांतपणे चढायचं शांतपणे उतरायचं हा 3 एक्क्याचे
ठीक आहे. आवाज कोणी काढायचा नाही. फक्त जो बोलेल शिट्टी वाजल तर आपण करायची. पवन. तर मित्रांनो आता आपली जी मेन जी दहंडी आहे ज्याच्यासाठी आपण एवढी प्रॅक्टिस केली जी की इथे वरती आहे त्याच्यासाठी आता आपण लावणार आहोत आपले थर व्यवस्थित आणि त्यासाठी आता आपली पोरं आहेत मागे सगळी टीम मेंबर्स व्यवस्थित पत्करले. बघूया काय विषय नाही आता लावणार आहोत आपण डायरेक्ट 6 थर. जय सियाराम. तर मित्रांनो आता व्यवस्थितपणे लागणार आहेत 6 थर आपले व्यवस्थित प्रॅक्टिस जी केलेली आपण इकडे पाठी व्यवस्थित आणि त्यासाठी आता व्यवस्थित सगळे टीम मेंबर आपले सज्ज आहेत आणि आता निघणार चालू आहे ब्लॉगमध्ये हे ते सांगितलं काय हे ना ब्लॉग आहे ना चालू आहे. हे आकाश लवकर लवकरच स्विच ऑफ होईल नाही तर काय करायचं. चला दाखवतो तुम्हाला व्यवस्थितपणे जेवढं लागणार तरी तेवढं. जय सियाराम. बली की जय. ए शांत बस रे. आरामात आरामात आरामात. आवाज कमी आहे. जय जय शिवराय. बली की जय. बली की जय. शाबाश शाबाश पवन. प्रॉपर लागले. बली की जय. एकदा सांगितलं त्याच्यानंतर बाहेर कोणी बोलायचं नाही. हे त्याला बाहेर घेऊन जा मागे. कोणी घोषणा द्यायचं नाही करताना थरावर. ठीक आहे. जे आहे थराच्या खाली असतानाच करा. वर करताना कोणी घोषणा द्यायचं नाही. उतरल्यानंतर आल्यानंतर बोला. तुम्हाला काय समजत नाही काय बोलतायत. फक्त बाहेरच्यांनी धरा बाकी काय करू नका. बस बोलू नका. फक्त धरा बाहेर बोलवायचं नाही कुणी. फक्त धरा फक्त धरा नाही बोलायचं नाही. फक्त धरा फक्त धरा माहिती आहे. 6 थर लागलेले व्यवस्थितपणे आता हंडी फोडायची ज्यासाठी लागणारे अजून एक थर म्हणजे टोटल 7 थर जो टार्गेट होता तोच अचीव करायला लागलेले हंडी फोडायचे. तर चला बघूया आता आपल्या टीम मेंबरचे चालले डिस्कशन व्यवस्थित बघूया लागेल. जय सियाराम. मोने दादा अरे तेला सोड. आरामात आरामात आरामात. ही शपथ एवढी जण आहेत.
अलगद 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 अलगद. अजून एक यायचं वरती. अलगद 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 अलगद. मी आलो आत्ताशी. चला चला इथं बुडून छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज
मित्रांनो आता आम्ही गावातले सगळे दहंडी फोडून आम्ही आता आलेलो आहोत माउंटेन व्ह्यू रेसिडेन्सी. हाय सर. तर आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या एका लोकेशनवरती. व्यवस्थित सोसायटी आहे तिकडे फोडायची दहंडी, तिथे पार्टी. आणि ॲज अ कॅमेरामॅन हो भैरव गोविंद पथक तुम्हाला दाखवतो सगळा विषय. जय सियाराम. Come on! Astik! Moria! मित्रांनो इथली सुद्धा अंडी फोडलेली आपल्या अंडीला फोडली. सॉरी सलामी दिली व्यवस्थित. काय आयशा का फोडायची का अंडी आई शपथ. तर मी तुला अंडी फोडायची इथली पाठीवरची व्यवस्थितपणे तो दाखवतो. जय सियाराम. आता थर बांधण्याची व्यवस्थितपणे मला दाखवतो त्याला. कृष्णा गाईस टाका इकडे बाबा. थर लागेल. शाबाश. मित्रांनो इथले सुद्धा आपली अंडी फुटलेली आहे व्यवस्थितपणे सोसायटीची. आणि आता आपण निघालो डायरेक्ट कर्जत. काय विषय नाही. आणि इकडे आपले पाठी सर्व पथकाचे सभासद होतो. चला जय सियाराम. ब्लॉगला सपोर्ट करा. बारक्या
तर मित्रांनो आता हंडी पूर्णपणे फुटलेली आहे आणि आता टेम्पोच चालू आहे परत एकदा रिटर्न. काय विषय नाही. बाकी आपला टेम्पो व्यवस्थित अच्छा गावात हे कुणाल हे तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत कर्जतसाठी. कर्जतच्या म्हणजे मालाची अंडी जे आपल्याला घर लावायचे त्यासाठी आपण आता निघालेलो आहोत. सगळी गाडी पूर्ण टेम्पो आपल्या मागे पण आहेत व्यवस्थित. आपले सर्व पक्षाच्या अंदर आपण सर्व निघालेलो आहोत कर्जतसाठी व्यवस्थित. आणि तिथे एकदाच आपल्याला 7 घर लावायचे व्यवस्थित. काय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बली की जय. बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. बली की जय. बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. पाच आणि 6 सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. नक्कीच कौतुक करायचं. ढिसेगाव कर्जत जय अंबे गोविंदा पथक यांनी 6 तराची यशस्वी या ठिकाणी सलामी दिले. मी विक्रम धन्यवाद. बली की जय. भारत साहेबांचा आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच मार्गदर्शक या ठिकाणी शरदजी कदम साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपणास 2 संधी मिळणार आहेत आणि 6 तर लावणारा
5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक, 2, 3, 4, 5. नाही, पहिला प्रयत्न अयशस्वी. युवा नेतृत्व सरचिटणीसपदी ज्यांची रायगड जिल्ह्याच्या नरेशजी पाटील सर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी विक्रमजी आणि विनंती करेन की आपण माननीय नरेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 यशस्वी सलामी होते. सन्मान्य सगळीकडे सर याच्याकडून सिग्नल दिला जातो यशस्वी सलामीचा. या ठिकाणी जय बजरंग गोविंदा पथक घाटकोपर सॉरी मानपूर. काळजी घ्यायची फक्त 2 मिनिटं वाजवायचे. फक्त 2 मिनिटं प्लीज. तयारी असेल तर त्याकडून उत्तर सिमेंटचा एक बंदोबस्त होतो. कधी बोलू सलामी झाल्याशिवाय पाहिजे. सर इथे ना, सर इथे या. पावसात पण नाही काय नाही इथं. ओके. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. व्हेरी नाईस. तर मित्रांनो इथे आम्ही आता जेवणासाठी थांबलोय. कर्जतच्या ऑलमोस्ट किती जवळ आहे ना. कर्जतला नाही अजून नाही का सध्या डोलवलीला आहे. डोलवली व्यवस्थित. अरे आमचा टॉपर गडीने 1 नंबर काम केलंय. कसा धनुष्यबाण गेला भाई. समोरच्यांची आवाज टाईट गेली. डायरेक्ट आवाज आहे. आतमध्ये ये ना, बस नाही खुर्ची आहे ना. घे ना खुर्ची. चला जेवून घेतो जरा. मस्त एकदम. काय बिरी काय व्हेज पुलाव भात आणि शेजवान चटणी. लेट्स गो. हा व्हिडिओ मला भेटेल का नाही गॅरंटी नाहीये. काढून ठेव. काय बहुतेक आम्ही कर्ज तिकडे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये व्यवस्थितपणे आपली सलामी देण्यासाठी. पार्टी फंक्शन कमन. भैरवी गोविंदा पथक वासरम खोपोली 3 एक्के आणि 3 एक्क्यांचा यशस्वी प्रयत्न. 6 तरांची सलामी भैरव गोविंदा पथक वासरम खोपोलीने दिलेल्या. अभिनंदन. खऱ्या अर्थाने माननीय श्री संतोषदा पाटील मित्रमंडळाने केलेली करामत या उत्सवाचं कर्जत नगरीत दिलं जाणारं सगळ्यात मोठं आकर्षण पाहायला मिळेल. अर्थातच झी मराठीवरती जी मालिका गाजली जाते त्या मालिकेच्या प्रमुख अभिनेत्री जे पात्र आहे वसू अक्षय इंदलकर यांचं काही क्षणातच या मंचावरती आगमन होईल. मराठी चित्रपट PSI अर्जुन फिल्म आणि जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे त्या मालिकेत प्रमुख पात्र वसू अर्थातच अभिनेत्री अक्षय इंदलकर यांचं या ठिकाणी आगमन होईल. पहिला तर, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6व्या तरासाठी प्रयत्न. कमान डीजे डीजे म्युझिक. असू द्या, ती काळजी घ्यावी लागते कारण डीजे वाजला तर पुन्हा काही
11,111 रुपयाच्या दहीहंडीचा आपण थरार अनुभवत आहे, जो विक्रम तांबळे फाउंडेशन आणि अविनाश जी तावडे तथा भारतीय जनता पार्टी खोपोली शहर पुरस्कृत या ठिकाणी स्टेजवरून खाली यायचं शूटिंग करणारे सगळे चला. व्हॉलेंटियर लोकच जागा अडवत आहेत, आपण सर्वांनी खाली यायचं या ठिकाणी. बाण जातोय श्री भैरवी. शाबाश अलगद शाबाश परफेक्ट. कमाल रंजित पवन शाबाश पवन. शाबाश. आणि यावर्षीची मानाची दहीहंडी या ठिकाणी श्री भैरवी गोविंद दत्तने या ठिकाणी घेतलेली आहे. 'चारी बाजूला डंकाय वाज त्यांच्या नावाचा, 'चारी बाजूला डंकाय वाज त्यांच्या. हे बाजूने चाल. आजची मानाची दहीहंडी फोडली ते आमचे संघर्ष गोविंदा पथक मोगलवाडीनं. हे शेवटचं गोविंदा पथक असेल, हे शेवटचं गोविंदा पथक असेल. आणि यशस्वी सलामी शाबाश शाबाश भैरवी पवन. गोविंदा पथकाचं मनापासून कौतुक. आपलं सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक घेण्यासाठी बाळ गोविंदाने यांचं आहे. अलगद ये शाबाश वासरंग भैरवी गोविंदा पथक वासरंग आपलं सन्मान चिन्ह. शाबाश. गाणं लाव.